मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिटे चर्चा। काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती। अतिवृष्टीनंतर मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यात 14 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान। केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती। राज्याने केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला, त्यानंतर केंद्राच्या पथकाने पाहणी केली। मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती। तर दुसऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावावर उद्या दिल्लीमध्ये बैठक असल्याचीही सचिवांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी। मदतीच्या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्याने सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। केंद्र आणि राज्याचा योग्य ताळमेळ बसला नसेल तर अतिवृष्टी आणि पुराच्या मदतीचा प्रस्ताव गेला नसेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहायला राज्य सरकारकडे वेळ नाही। सरकार निवडणुकांमध्ये मग्न आहे। अतिवृष्टीच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे न गेल्याने खासदार निलेश लंकेंची राज्य सरकारवर टीका। निवडणूक आयोग कुठल्या तरी पक्ष कार्यालयातून बसून निर्णय घेतोय की काय? आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतं असं वाटतं। भास्कर जाधवांची निवडणूक आयोगावर टीका। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज केवळ एक आठवडा चालणार। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान चालणार हिवाळी अधिवेशन। रविवारीही अधिवेशनाचं कामकाज सुरूच राहणार। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधवांची मागणी। उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक नाही, पण विरोधी पक्ष नेतेपद संवैधानिक। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाचा AI व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट। व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेसलाही भाजपचं प्रत्युत्तर। गरिबीतून वर आलेल्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस स्वीकारण्यास तयार नाही। भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर।